नेक्स्ट मॅचला इथे सुरुवात होते. एका बाजूला दादा एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा. एक्स्ट्रा प्लेअर सूरज आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. शैलेश आहेत गोलंदाजी मार्गावरनी. मॅच 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची. पहिले षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे आणि न्यू मॅच साठी दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. पहिला चेंडू स्लो होता. स्क्वेअर ऑफ द विकेट घेऊन काढला. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये सूरज यांनी सिंगल पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील बघता पूर्ण केली आहे आणि या थ्रोवर तिसरी धाव पूर्ण केली आहे. पहिल्या चेंडूवर 3 धावा. सूरज स्क्वेअर कट फार चांगली खेळतात आणि पहिलाच फटका त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. स्क्वेअर ऑफ द विकेट. फुललेंचा चेंडू आड्या बॅटनी घेऊन काढला. यावेळी काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चौकार येतोय. यावेळी उमेश पाटील सरांच्या बॅट मधून फटकार पाहायला भेटतोय. चेंडूला काढून दिले सीमारेषा पार. 4 धावांसाठी या मॅचचा पहिला चौकार उमेश यांच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. एक महत्वाची मॅच असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्यात आलेला फटका उमेश यांच्या बॅट मधून हा फटका पाहायला भेटतोय. धाव संख्येत 1 भर 8 धावा झाल्या आहेत. सिंगल पाहायला भेटतोय. 9 धावा झाल्या धाव फलकावर आणि उमेश येत्या स्ट्राईकवर शैलेश यांचा सामना करण्यासाठी. सफल झाले आणि बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने हा फटका सजवलाय. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. चार धावा जमा होत आहेत. त्या इंडको यांच्या धावसंख्येत भर पडते. त्यानंतरचा सामना थर्मोलॅब आणि वर्ल्ड लाईन यांच्यामध्ये होणार आहे. 2 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची. आडव्या बॅटने यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड तिथे खेळाडू आहेत. लंगनवरून खेळाडू आले आणि त्या दरम्यान पाता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 15 धावा झाल्यात. कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही इंडोको यांना आणि एक महत्वाची मॅच 4 षटकांचा असेल. जिथे गोलंदाजीसाठी बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते सूरज आणि उमेश यांच्या माध्यमातून. दोन धावांची भर पडते संघाच्या खात्यात आणि धावसंख्या झाली ती 17 धावा.
आडव्या बॅटने खेळलेला फटका स्क्वेअरलेगच्या दिशेने रनआउट होणार का? हो, रनआउट असणार आहे. उमेश यांना मैदान सोडावं लागतंय. पहिल्या विकेटचे ते पतन होताना पाहायला भेटते. रनआउट नसणार आहे. धावा झाल्या. सूरज यावेळी स्टेप आउट झाले होते. आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न सुमित तिथे येतील आणि सिंगलवर समाधानी राहावं लागतं यावेळी सूरज यांना. थोडीशी सफल झाले आणि लेगच्या दिशेने फटका सजवलाय. वन बाउन्स खेळाडू तिथे आहेत आणि दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. फलकावर धावसंख्या झाली ती 22 धावा. सरसावले आडव्या बॅटने डाऊन द ग्राउंड. तिथे इंद्रजित आहेत आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न यशस्वी ठरतोय. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. षटक देखील इथे संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली ती 24 धावा. चोवीस धावा झाल्यात. 24. उमेश यांनी आपली इनिंग डिक्लेअर केली आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव यांना पाहायला भेटते. सूरज आणि प्रणव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर सुमित येतात. सुमित येतात गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन. 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. चला थोडी घाई करायची आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. चेंडू कव्हरच्या वरून घेऊन काढलाय. सूरज यांनी सिंगल पूर्ण केली जाते. त्यांना साथ लाभते ती प्रणव यांची. उमेश यांनी आपली इनिंग डिक्लेअर करून टाकली आणि प्रणव बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत. नॉन सेकंडला 2 धावांची भर पडते. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. थोडासा स्लो रन पद्धतीचा चेंडू होता. बॅकफुटला गेले. स्क्वेअर लेगला फटका सजवला आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. तर सूरज यांची खेळ देखील संपुष्टात येते. अजून एका विकेटचं बदल 26 या धावसंख्येवर.
बॅटर कल्पेश येत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये रनआउट होताना पाहायला भेटत आहेत. कल्पेशांना मैदान सोडावं लागतं आणि धावसंख्या झाली ती 26. नवीन फलंदाज सचिन येत आहेत त्या फलंदाजीसाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल याची नोंद घ्यायची. सुमित येत आहेत. फुलरलेचा चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न तर खूप चांगला झाला होता आणि डॉट देखील पाहायला भेटतो या ठिकाणी. स्ट्राईकवर आहे ते प्रणव. देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि स्वतः यष्टीरक्षक येत आहेत चेंडूच्या खाली आणि झेल देखील सुटलाय. एकदम नक्कीच पूर्ण केली जाते त्या ठिकाणी. सचिन स्ट्राईकवर यावेळी पुढे आले, फुलटॉस घेतला बॅटवर आणि मिडअपच्या वरून खेळून काढलाय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिथे आले आणि त्या दरम्यान 2 धाव पूर्ण केल्या जाते. धावसंख्या झाली ते 29. तिसऱ्या षटकाचा खेळ ते संपला. 29 धावा झाल्या आहेत. 2 गडी बाद 29 धावा. अंतिम षटक असेल, थोडीशी घाई करायची आहे शेवटचा ओव्हरसाठी आणि नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होईल याची नोंद घ्यायची आहे. टॉस साठी यायचं आहे वर्ल्ड लाईन. मयूर येत आहेत गोलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन. महत्वाचं षटक असेल. स्ट्राईकवर येते प्रणव. सेकंडला सचिन यांना पाहू शकतो. अंतिम 6 चेंडू 29 धावा झाल्या धाव फलकावर. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. त्याबद्दल यावेळी लेगच्या दिशेने घेऊन काढलाय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि सचिन यांना मैदान सोडावं लागतंय रनआउटच्या रूपात. एका धावेची भर नक्कीच पडते. 30 धावा झाल्या आहेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सचिन यांना मैदान सोडावं लागतंय. आडव्या बॅटने कव्हरच्या वरून चांगला झेल टिपला सुमित यांनी आणि प्रणव यांना देखील मैदान सोडावं लागतंय. अमर आहे स्ट्राईकवर बॅटर आणि आता प्रणव यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत ते सागर येत आहेत फलंदाजीसाठी. सागर आणि अमर जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळी करताना पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवर मयूर. महत्वाचं षटक असणार आहे आणि अंतिम 4 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंग मधील. सफल झाले सागर यावेळी कलेक्टच्या दिशेने घेऊन काढलाय. खेळाडू तिथे आहेत आणि चेंडू मात्र थांबणार नाही. जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. येतोय चौकार.
चौकारोबर धावसंख्या जाते 34 धावा झाल्या आहेत 34. अमर आणि सागरी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटते. आडव्या बॅटिंग घेण्याचा प्रयत्न, ऑफसाईडचा बॉल होता आणि त्याला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सागर यांचा सिंगल नक्कीच भेटेल. धावसंख्येत 1 वर 35 धावा झाल्या आहेत आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक. कुठला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता अमर यांचा आणि हा प्रयत्न फसला आणि डॉट बॉल पाहायला भेटते मयूर यांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिर धावसंख्या झाली ती 35. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झालाय. थर्मल लॅब आणि वर्ल्ड लाईन यांच्यामध्ये सामना होणार आहे. टॉस जिंकला थर्मल लॅब यांनी आणि बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. त्या बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते वर्ल्ड लाईन यांना. चालू मॅचच्या दिशेने 37 धावा झाल्यात आणि 38 धावा करायच्या आहेत विजयासाठी टीम ज्युपिटर यांना. इंडोको चला लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. टाइम फार कमी आपल्याकडे. नेक्स्ट मॅचेस खेळवायचे त्यामुळे थोडीशी घाई करायची. ज्युपिटर आपले बॅट्समन पाठवायचे. 37 झाले. 38 करायचे. ज्युपिटर आपले बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचे. धन्यवाद अजित सर. दरम्यान चालू असलेला सामना ज्युपिटर वर्सेस कोण आहे इंडोको. तरी 4 षटकांच्या समाप्तीनंतर ज्युपिटरने बॅटिंग केली ना. इंडोको या संघाने 37 धावा जमा केल्या आणि जवळजवळ 38 धावांचं लक्ष्य ठेवलंय ते ज्युपिटर या संघासमोर. तर इंडिको या संघाने इंडोको संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. थोडासा विलंब झालाय. सहकार्य करावं दोन्ही संघांनी. ज्युपिटर या संघाने लवकरात लवकर आपले सलामीवीर मैदानात पाठवायचे. 24 चेंडू आणि 38 धावा असं काहीचं समीकरण ज्युपिटर या संघासमोर. कशा पद्धतीने हे समीकरणाचा पाठलाग करतायत पाहूया. येणारे 24 चेंडू धावा जमवायच्या आहेत 38. ज्युपिटर या संघाने आपला 12वा खेळाडू पवेलियन पाशी पाठवायचा आहे. सॉरी स्ट्राइक नॉन स्ट्राइक. दरम्यान ज्युपिटर या संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानात. स्ट्राईकला प्रमोद, नॉन स्ट्राईकला पंकज. गोलंदाजी मार्फत उमेश एक 4-5 पावलांचं रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. प्रमोद याला पाहूया. येणारे 24 चेंडू पॉवर प्ले
पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. उमेश हाताळताना दिसत आहेत. पहिला चेंडू सुरुवात होते सामन्याला. एक लोअर फुलटॉस चेंडू आणि चांगल्या पद्धतीने टोलवलाय लेगशॉटच्या दिशेने. बघता बघता चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार आणि सुरुवात होते धावफलकाला. आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार म्हणजे चौथ्या गेअरवरती फलंदाजी करताना दिसतोय प्रमोद. चांगली सुरुवात, वैयक्तिक खात्याची सुरुवात केली आहे 4 धावेने आणि संघाचं खातं खोललंय 4 धावेने. पहिल्या चेंडूवरती घाणाघाती प्रहार, ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न. उमेश याचा लोअर फुलटॉस बनवला आणि पाठवला चेंडू सीमा पार. येणारा दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज खेळण्यासाठी प्रमोद. आता मात्र शफल करतोय ऑफसाईडचा आणि मला वाटतं मोठा अपील होतोय आणि पंच ऋषी हात वरती करून, बोट वरती करून फलंदाजाला पविलियन पाशी पाठवत आहेत. आणि या संघाला बसलेला पहिलाच धक्का 4 या धावसंख्येवरती. दुसरा चेंडू होता, थोडासा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज अचूक टप्पा आणि पाठवतोय फलंदाजाला माघारी. पर्पल फॉक्स इव्हेंट कॉर्पोरेट वर्ल्ड कप 2025 आणि ही स्पर्धा प्रमोद याची जागा सामन्यासाठी गेलाय तो डावकुरी हाताचा फलंदाज सुमित. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळेल आपल्याला मैदानावरती. पुन्हा एकदा उमेश आपल्या गोलंदाजी मार्फत चांगलं गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 चेंडू अतिशय सुंदर हाताळले. पुन्हा एकदा जोरदार अपील होते. आता मात्र पंच नाकारतायत, फेटाळून लावतायत अपील. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. कॉन्फिडन्स वाढतोय उमेशचा आपल्या गोलंदाजी मार्फत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु पुढे येणारे 2 चेंडू अतिशय सुंदर हाताळलेत, निर्धाव टाकले. त्यामध्ये एक विकेट आली आहे आणि धावसंख्या स्थिरावली आहे. चांगला टप्पा, अचूक गोलंदाजी, अतिशय सुंदर. 38 धावा रोखायच्या आहेत अवघ्या 24 चेंडू मध्ये. आणि तोच प्रयत्न फलंदाजाचा असेल की हे लक्ष्य लवकरात लवकर गाठता येईल. हा जिंकेल त्यामधला फायनल मध्ये जाईल ना, सेमीला जाईल. या सामन्यामध्ये जो विजयी होईल तोच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. दरम्यान पुन्हा एकदा उमेश आपल्या गोलंदाजी मार्फत लो फुलटॉस. पुन्हा एकदा चेंडू आणि टोलवला लेगशॉटच्या दिशेने. बघता बघता एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. पॉवर प्लेचा षटक आतापर्यंत गोलंदाजाने आपली पॉवर दाखवली आहे. अतिशय सुरेख षटक हाताळले. 4 चेंडू ना, 4 चेंडूवरती 6 धावा देऊन 1 विकेट माघारी परतवलाय. पुन्हा एकदा सज्ज सुमित. आता मात्र चांगला चेंडू आणि खोदून काढण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर जवळ जवळ फिरवला होता, परंतु कनेक्ट करता आला नाही आणि चेंडूवरती मात्र 1 धाव मिळते. एका धावेने संघाचा धावफलक पुढे सरसावत आहे 7. या षटकातील शेवटचा चेंडू अतिशय सुरेख षटक पॉवर प्लेचा. इंडोको पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, अतिशय ब्लॉक होल, अतिशय सुंदर चेंडू. मला वाटतं ब्रह्मास्त्र काढलं होतं उमेशाने आपल्या गोलंदाजी मार्फत आणि ब्लॉक होलचा चेंडू. या चेंडूवरती 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि दरम्यान षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8. आता मात्र 18 चेंडू आणि 30 धावा. च्या सरासरीने रन बनवावे लागेल जर ही मॅच जिंकायची असेल तर. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय प्रणव आणि त्याला सामोरे जाईल तो पंकज. आतापर्यंत 1 धाव जमवली आहे आपल्या फलंदाजी मार्फत. एक 10-12 पावलांचं रनअप घेऊन प्रणव पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय पंकजाला.
आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना दिसतोय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाच क्षेत्ररक्षक आणि 30 यार्डच्या आतमध्ये 4 आणि हा सुरेख फटका मिड ऑनच्या दिशेने मारलाय. एक धाव बघता बघता पूर्ण होते आणि एका धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. चांगली गोलंदाजी सुरुवात करतोय प्रणव. आता मात्र सुमित एक डावखुरी हाताचा फलंदाज, एक ऍडव्हान्टेज मानलं जातं डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी, परंतु इथे बाउंड्री थोडी मोठी आहे त्यामुळे तुम्हाला जोरात एकतर ताकदीने फटके मारावे लागतील तर हा चेंडू सीमापार जाऊ शकतो. पाहूया खेळण्यासाठी सज्ज सुमित. आतापर्यंत तीन धाव जमवल्यात वैयक्तिक. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय यशस्वीच्या हातामध्ये. निर्धाव. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी प्रणव याची आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा खेळण्याचे सज्ज. एक 10 पालांचं रनअप घेऊन पंचांचे 10 रन मारक होते. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. सुमितला काहीतरी वेगळं करावं लागेल. चेंडू कनेक्ट करावा लागेल, तेव्हा जाऊन धावा जमतील आणि तेव्हा जाऊन संघ विजयी होईल. क्रिकेटमध्ये असं नाही की तुम्ही षटकार आणि चौकार म्हणूनच धावा काढू शकता. सिंगल डबलने एक गेम चालतो आणि धावफलकही चालते. चांगला फटका मारावा लागेल मिळवण्याच्या दिशेने. बघता बघता क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव पूर्ण होते, दुसरी ही धाव पूर्ण होते आणि या 2 धावेने संघाचं धावफलक पुढे सरसावतोय. दुसऱ्या षटकाच्या उत्तरार्ध संघाची धावसंख्या 11. एक गड्याच्या मोबदल्यात 11 अशी धावसंख्या. या षटकातील येणारे शेवटचे 2 चेंडू. पाहूया सुमित किती धावा जमवतोय 2 चेंडूवरती. आतापर्यंत चांगला फटका मारतोय मिळवण्याच्या दिशेने आणि हा चेंडू 1 बॉल 2 बॉल्स आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि हे 2 धावा पूर्ण करतायत. आणि या 2 धावेने संघात धावफलक पुढे सरसावतोय. आता मात्र एक चेंडू शिल्लक. धावसंख्या पोहोचली 13. ज्युपिटर या संघाला अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडूमध्ये 25 धावाची आवश्यकता. चांगली गोलंदाजी केली प्रणवने आपल्या संघासाठी. आतापर्यंत अतिशय सुंदर आणि सुरेख असं षटक हाताळलंय. पाहूया शेवटचा चेंडू. सुमित काय करतो आपल्या फलंदाजी मार्फत. 2दा तर प्रयत्न केला होता, आता मात्र त्रिफळा चित करतोय आणि पाठवतोय पवेलियनला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी आणि काय तो स्पीड होता प्रणवचा आपल्या गोलंदाजी मार्फत. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. अतिशय सुरेख टप्पा आणि हा त्रिफळाचित. यू मिस आय हिट असं काहीतरी सांगतोय प्रणव आपल्या गोलंदाजी मार्फत. दरम्यान दुसरा षटक संपतोय. संघाला बसलेला दुसरा धक्का 13 धावसंख्येवरती आणि या विकेटने एक विजयाची लहर उमटवली आहे इंडोको या संघासाठी. किती 12 25 12 24 12.5 ना 12.5. समीकरण राहत आहे ते 12 चेंडू आणि 25 धावा. जवळजवळ 12.5 या सरासरीने धावा जमाव्या लागतील षटकामागे. आणि आता मात्र मैदानामध्ये उतरलाय इंद्रजित. काहीतरी वेगळं करावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील इंद्रजितला. नावाप्रमाणे खेळावं लागेल आणि गोलंदाजी मार्फत मात्र अमर याच्याही नावात एक वेगळीच खूबी आहे. पंकज अजूनही स्ट्राईक वरती. दरम्यान ओपनिंगला आलेला फलंदाज आहे
पाहूया अमर कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत 2 षटक अतिशय सुरेख हाताळली इंडिगो या संघाने. 2 षटकामध्ये 13 धावा देत 2 बळी 2 विकेट्स माघारी परतवले. येणारे 2 षटका म्हणजे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 25 धावांची आवश्यकता सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी ज्युपिटर या संघाला. दरम्यान अमर टू पंकज. पाहूया एक चांगला चेंडू चांगला टप्पा पकडतोय गोलंदाजी मार्फत. पहिला चेंडू निर्धाव काहीसा समजत नाही पंकजाला. मला असं वाटतं इंद्रजितकडे ती शैली आहे ती ताकद आहे की तो षटकार चौकार या मैदानावरती ठोकू शकतो. पंकज यांनी फक्त एवढंच करावं की त्यांना नॉन स्ट्राईकवर स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न करावा. अजूनही खेळ संपलेला नाही. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असं मानलं जातं. मात्र अमर एक डावखुऱ्याचा गोलंदाज अतिशय टप्पा पकडून चेंडू फेकतोय. एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन अमर आपल्या गोलंदाजी मार्फत पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मोठा अपील होतोय परंतु पंच फेटाळतायत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. हे षटक अतिशय महत्वाचं असेल ज्युपिटर या संघाला, कारण याच षटकामध्ये तुम्हाला जवळजवळ जेवढं जवळ जाता येईल तेवढं जवळ जाता आला पाहिजे. हा लेगशॉटच्या दिशेने उंचसा टोलवलेला फटका क्षेत्ररक्षक येतोय परंतु गचा क्षेत्ररक्षण होतंय. झेल सुटतोय. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेवरती दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. आखूट टप्प्याचा चेंडू होता. लेगशॉटच्या दिशेने अतिशय सुंदर असा टोलवला. पंकजाच्या बॅट मधून आलेला हा फटका. पुन्हा एकदा खेळणारी सज्ज. आता मात्र 9 चेंडू आणि 23 धावा. अमर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 3 चेंडू अतिशय सुरेख हाताळलेत. पुढील चेंडू पंकज मात्र सफल होतोय ऑफसाईडला आणि आता मात्र नियम क्रमांक 22चं उल्लंघन करतोय अमर आणि हा स्वर चेंडू अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाचा धावफलक पुढे सरसावतोय. 16. त्याला हाना बाहेर. पुन्हा एकदा पंकज आपल्या फलंदाजी मारत पुन्हा एकदा ऑफसाईडला शफल करतोय. पुन्हा एकदा मला वाटतं पुन्हा एकदा नियम क्रमांक 22चं उल्लंघन करतोय पंच. शाहरुख खान स्टाईल मध्ये दोन्ही हात समांतर करून स्वर चेंडू घोषित करतायत. सोडून बघा आधीच थांबलाय ना तो सफरचा. या अवांतर धावेने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. आता मात्र अमरला काहीतरी वेगळं करावं लागेल कारण 3 चेंडू अतिशय सुंदर हाताळले होते. त्यामागोमाग 2 स्वर चेंडू फेकलेत त्यामुळे धावफलक पुढे सरसावलाय. येणारे चेंडू 9 आणि धावा हव्यात त्या 21. आता मात्र चांगला फटका लेगशॉटच्या दिशेने टोलवलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अतिशय सुंदर झेल टिपलाय आणि परतवलाय पंकजला माघारी. चांगला चेंडू अमर याचा आणि तितकाच चांगला झेल टिपलाय इंडिगो या संघाच्या क्षेत्ररक्षकाने. पंकजची जागा सामन्यासाठी गेलाय तो कुलदीप. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यापुढे होणारा सामना थर्मोलॅब वर्सेस वर्ल्डलाईन. तरी थर्मोलॅब या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण सजवलंय. तर हा सामना संपताच त्यांनी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि अतिशय सुरेख चेंडू वायडर यॉर्कर मारला. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र काढलं अमर याने. चेंडू जातोय निर्धाव आणि हा षटकातील शेवटचा चेंडू
जवळजवळ इंडोको या संघाने सामना आपल्या बाजूने झुकवलाय. चांगली गोलंदाजी केली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मला वाटतं बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि कुलदीपला जावं लागतंय माघारी. आता मात्र 6 चेंडू 21 धावा समीकरण लांबवलंय आणि हे लांबवण्याचं कारण होतं गोलंदाजी मार्फत प्रणव आणि अमर. अतिशय दुसरा आणि तिसरा षटक अतिशय सुंदर हाताळलं आपल्या संघासाठी. 6 चेंडू आणि 21 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. बॉलर सचिन मोरे. मयूर बॅट्समन मयूर. कुलदीपची जागा सामन्यासाठी गेला आहे मयूर. मी म्हटल्याप्रमाणे इंद्रजितकडे ती शैली आहे की तो मोठे फटके मारू शकतो, परंतु त्याच्याकडे स्ट्राईक मागच्या ओव्हरमध्ये आलीच नाही. ते देण्याचं काम केलं पाहिजे होतं ज्युपिटरच्या फलंदाजांनी. पाहूया 6 चेंडू 21 धावा. अजूनही अशक्य असं नाही, होऊ शकतात. 2 मोठे फटके आणि मॅच मध्ये इन होऊ शकतात. येणारे पहिले 2-3 चेंडूवरती या सामन्याचं चित्र स्पष्ट दिसेल. सचिन गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन आलाय. जर्सी क्रमांक 10 सचिन. आता मात्र मोठा फटका टोलवलाय लेक्सरच्या दिशेने आणि बघता बघता काय झेल टिपलाय, एक हाती झेल. आणि मला वाटतं हा विजय खिशामध्ये घातलाय तो इंडोको या संघाने हा झेल टिपून, कारण हा इंद्रजितचा झेल होता. फटका जबरदस्त होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. एक हातामध्ये झेल टिपून इंद्रजितला पाठवलंय पवेलियनला. सुरेख झेल. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कोणी पकडली ती? प्रणव. नोट करून ठेव. अरे यांना त्रास झाला, हे जिंकला आता. इंडोको नावाचं नीट घ्यायला पाहिजे. नावाचा त्रास झाला. अजून येणार 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. बॅट्समन कोण आहे? सुधीर. इंद्रजितची जागा सामन्यासाठी गेलाय सुधीर. येणारे चेंडू 5, धावा जमवायच्या 21. सामना झुकवलाय इंडोको या संघाने आपल्या बाजूने. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत एक 4-5 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. चांगला चेंडू निर्धाव जातोय आणि धावसंख्या स्थिर राहते. चांगली गोलंदाजी मानावी लागेल, अतिशय सुंदर गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू वेट केला चेंडूचा आणि ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय चेंडूला. बघता बघता 2 धाव पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनिशी संघाचं धावफलक बऱ्याच वेळानंतर पुढे सरसावत आहे. 19. येणारे 2 शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 19 धावांची आवश्यकता. 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू कट करतो आखूड टप्प्याचा चेंडू. 1 धाव पूर्ण होते. या एका धावेनिशी दोन्ही फलंदाज समाधान मानतात. आता मात्र सामना झुकलाय इंडोको या संघाच्या बाजूने. मोठा फटका पुन्हा एकदा, मला वाटतं प्रणव कॅचच्या खाली येतोय आणि अतिशय सुंदर झेल टिपलाय. पुन्हा एकदा फलंदाजाला माघारी परतवलंय. एकच बॉल बाकी आहे ना. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आडव्या पट्ट्याने झोडपून काढलाय मिडॉनच्या दिशेने आणि हा या फटक्यासह इंडोको
या संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारली आहे. विजयी झालेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन. थँक्यू.